मग ते बघायला लागले, मग तुमचं कसं होणार? म्हटलं नाही, परिणाम असा होणार, सगळ्या माता भगिनी चिडल्यात आता. 1500 रुपये देऊन त्यांना असं वाटतं की जणू काही सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या आपले नोकरच झालेल्या आहेत. जातील कुठे? पैसे देतोय तुम्हाला. कोल्हापूरचे त्यांचे जे खासदार आहेत मुन्ना महाडिक, त्याने उघड सभेमध्ये म्हटलं की या महिलांचे फोटो काढून द्या पाठवून, कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं चालणार नाही. कोण आहेस मुन्ना तू? आणि मग मी पण जाहीर सभेत इशारा देतोय, प्रत्येक सभेत देतो, याही सभेत देतो की इथे बघ किती माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत. पण यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही, छाटून टाकील. त्याच्यानंतर मिंद्याचे एक उमेदवार उभे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की मत नाही दिलं तर आम्ही तुमच्याकडनं 3000 रुपये वसूल करू. मग हेच मी म्हणतोय की तुम्ही जी काय देताय मदत मदत मदत, तुमची भावना नाही स्वच्छ. एक तर तुम्हाला लोकसभेमध्ये फटका दिला नसता महाराष्ट्राने, तर महाराष्ट्रामध्ये बहिणी राहते ते तुम्हाला कळलं असतं का? आणि मी स्वतः फिरतोय महाराष्ट्र, जिथे शक्य होईल तिथे मी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसामध्ये फारच वेळेची मारामारी म्हणून जास्त काही बोलता नाही आलं, पण गेल्या महिन्यामध्ये मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच एका शेतामध्ये उतरलो होतो. सगळे शेतकरी धावत आले, माझ्या पाया पडायला लागले. मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही देव आहात, आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं बाबा मी देव वगैरे नाहीये, मी माझं कर्तव्य केलं. जर यांनी गद्दारी केली नसती तर 5व्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं असतं. तरी ठीक आहे, पुन्हा सरकार आल्यानंतर परत मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच, हे वचनच आहे आपलं. पण जे मी तुम्हाला सांगत होतो ते तिथे मग त्या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काही शेतमजूर महिला होत्या, बिचाऱ्या काम करत बसल्या तर काही शेतीचं. मग मी त्यांना विचारलं, ताई कसं आहे, बरं आहे ना? हा बरं आहे म्हणे. मग तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत, समाधानी आहात ना? त्या एका बहिणीने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं, ते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय घर चालतंय वय? घरात 1500 येईपर्यंतच महागाई आमचा संपूर्ण खिसा कापून टाकते. हा बघ म्हणे माझा मुलगा, शाळेमध्ये मला पाठवायचंय, फी भरायला पैसे नाही, 1500 रुपयात काय शिक्षण होणार आहे काय? ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मोदीजी आणि अमित शहा मी सांगते, तुम्ही या परिस्थितीबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात आणि अजूनही नेत आहेत. मग मिंद्याला विचारतो, तुम्ही होर्डिंग लावलं ते याच्यासाठी लावले का की सगळे उद्योग पळवलेत? केले काम भारी, आता पुढची तयारी, म्हणजे आता तुम्हाला सुद्धा गुजरातमध्ये नेण्याची तयारी केली त्यांनी.